नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये शिपाईच्या मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले होते त्याची माहिती पाहणार आहोत. आणि हे सर्व प्रश्न 2018 मध्ये ज्या मुलाखती झाल्या होत्या ना, त्यातले प्रश्न आहेत. पण आता सुद्धा असेच प्रश्न विचारले जातील, कारण तेव्हाही मुलाखती न्यायालयातील जज मार्फतच घेण्यात आल्या होत्या आणि आता सुद्धा ह्या मुलाखती न्यायालयातील जज मार्फतच घेतल्या जात आहेत. त्यामुळं असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. चला तर मग आता आपण इंटरव्ह्यू मध्ये विचारलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती दिलेली आहे 2018 मध्ये, त्यांनी खूप व्यवस्थित आणि सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. काय म्हटले त्यांनी? सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाले व दुपारी 2 वाजता मुलाखतीसाठी बोलावले. प्रत्यक्षात मुलाखती 3 वाजता सुरू झाल्या. म्हणजे सकाळी 10 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, परंतु 2 वाजता मुलाखतीसाठी बोलावलं आणि प्रत्यक्ष मुलाखती 3 वाजता सुरू झाल्या आणि त्या विद्यार्थ्याचा 5वा नंबर होता, त्याला 3:30 वाजता मुलाखतीसाठी आतमध्ये बोलावलं होतं. आता त्याची मुलाखत किती वेळ झाली तर 5 ते 6 मिनिटे एवढ्या वेळेमध्ये त्या विद्यार्थ्याची मुलाखत झाली. आता पुढे पहा प्रश्न काय आहेत ते. तर बाहेरील शिपायाने दार उघडून दिले. दार उघडल्यानंतर तो विद्यार्थी काय म्हणतो? मी म्हणजे तो विद्यार्थी हा. आत येऊ का मॅडम? आता मॅडम का म्हणलं तर त्यावेळेला परभणी जिल्हा न्यायालयाच्या ज्या न्यायाधीश होत्या त्या महिला होत्या, म्हणून मॅडम म्हटलेलं आहे. तर आत येऊ का मॅडम? पुढे पहा, मॅडम काय म्हटल्या तर या. त्यानंतर तो उमेदवार काय म्हटलाय? मी आत जाऊन खुर्चीजवळ उभा राहिलो. हातात फाईल होती माझ्या. मग खुर्चीजवळ उभा राहिल्यानंतर मॅडम बोलल्या, "बसा." मग त्यानंतर तो विद्यार्थी बसला. आता मॅडम बोलल्या, "DCR नंबर काय आहे तुमचा?" आता DCR नंबर काय? तर त्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्याचा DCR नंबर सांगितलेला आहे. तो तुम्हाला तिथं मिळत असतो. त्याचं टेन्शन घेऊ नका. पुढे पहा, मॅडम म्हणल्या, "कुठून आलात?" आता हे सुरुवातीला हलके-फुलके प्रश्न का विचारले जातात? तर विद्यार्थ्याच्या मनावर जे दडपण असतं ते दडपण कमी व्हावं यासाठी सुरुवातीला हलके-फुलके प्रश्न विचारले जातात. तर मॅडम म्हणाल्या, "कुठून आल्या?" तर विद्यार्थी म्हणतो, "परभणीतूनच आलो आहे." मॅडम म्हणतायत, "MSc झालंय." आता हे कशावरून ओळखलं मॅडमनी? तर त्याचं जे क्वालिफिकेशन दिलेलं होतं फॉर्म भरताना किंवा तो फाईल घेऊन गेला होता, त्यामध्ये याची माहिती असणार आहे आणि त्यांच्याकडे सर्व माहिती तुमची असतेच. तर विद्यार्थी म्हणतो, "हो मॅडम." मॅडम म्हणल्या, "MSc वर जॉब नाहीत का?" तर विद्यार्थी म्हणतो, "नाहीयेत मॅडम, सध्या तरी." पुढे पहा, अ, पुढचा प्रश्न मॅडमचा आहे, की शिपाईचा जॉब करणार का? आता हा प्रश्न का विचारला? कारण तो विद्यार्थी MSc झालेला आहे आणि MSc झालेला विद्यार्थी शिपाईचा जॉब करणार का? हा साहजिक प्रश्न पडणार. तर यांनी उत्तर दिलेलं आहे, "हो, नक्कीच करणार." आता तुमचं एज्युकेशन जर असं हायर एज्युकेशन झालेलं असेल आणि तुम्हाला असा प्रश्न आला, की शिपाईचा जॉब करणार का? तर हो म्हणायचं, करणारच आहे. पुढे पहा, मॅडमचा प्रश्न, "घरी कोण-कोण असतं?" आता विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलेले आहे ते पहा. तर मी म्हणजे विद्यार्थी काय म्हणतो? आई, वडील, एक बहीण आणि मी. त्यानंतर मॅडम म्हणतात, "वडील काय करतात?" तर वडील काय करतात हे त्या विद्यार्थ्यांनी सांगितले. म्हणजे मी सांगितले वडील काय करतात ते. पुढे पहा, मॅडम म्हणाल्या, "तुम्ही काय करता?" तर हा विद्यार्थी म्हणतो, "कॉम्प्युटर ऑपरेटर आहे." मॅडमचा आणि हे प्रश्न कंटिन्यू सुरू असतात बरं का. तिथे एकही सेकंद पॉज नसतो. कंटिन्यू असा प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. मॅडम म्हणाल्या, "शिपाईचे काम काय असतात माहिती आहे का?" आता शिपाईचं काम सर्वांना माहिती आहे. मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. "हो मॅडम, परिसर स्वच्छ करणे, टॉयलेट साफ करणे, साहेबांनी जे काही काम सांगितले सर्व काम करणे." मॅडम माझं पूर्ण सांगण्यापूर्वीच मध्ये बोलल्या. आता त्यांनी सांगितलं शिपाईचं काम काय-काय असतं. तर मुळामध्ये शिपाईचं काम टॉयलेट साफ करणे नाहीये. त्यासाठी स्वच्छता कर्मचारी वेगळे असतात. यामध्ये परिसर स्वच्छ करणे, पुकारा देणे, पाणी आणून देणे, फाईल नेणे, टेबल, बेंच साफ करणे, रूम झाडून घेणे, पुसून घेणे, पंखा पुसणे, जाळे काढणे असे कामं असतात शिपायाची. परंतु टॉयलेट साफ करणं सांगू नका तुम्ही. मी जी आता कामं सांगितली ती कामं सांगा. त्यानंतर मॅडम मध्येच काय बोलल्या, "साहेबांच्या घरी काम करावं लागतं का?" तर "हो मॅडम." हे बरोबर आहे बरं का. म्हणजे जे शिपाई झालेले आहेत त्यांना तुम्ही कोणालाही विचारा, तर न्यायाधीशांच्या घरी सुद्धा काम करावं लागतं. मग मॅडम म्हणतात, "स्वयंपाक करावा लागतो का?" तर हा विद्यार्थी म्हणतो, "हो मॅडम,
स्वयंपाक पण करावा लागतो. बरोबर आहे, स्वयंपाक सुद्धा करावा लागतो. त्याच्या पुढे पहा, मॅडम म्हणतात, "येतो का तुम्हाला?" तर हा म्हणतो, "हो मॅडम, येतो, पण पोळ्या नीट जमत नाहीत." पुढे मॅडम म्हणतात, "पोळ्या तर मेन असतात. अजून तरी महाराष्ट्रात असा कोणी साहेब नाहीये, की जो वरण-भात खातो आणि संपूर्ण पॅनल मॅडमसह जोरात हसले, पण मी हसलो नाही." आता इथे एक लक्षात ठेवा, जरी तिथं पॅनलवर बसलेले न्यायाधीश वगैरे हसले, तरी आपण हसायचं नाही. जनरली काय होतं, समोरचा माणूस हसला की आपण हसतो, पण तिथं इमोशन्सवर कंट्रोल ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे चेक करतात छोट्या-छोट्या गोष्टी ते. पुढे पहा मॅडमनी काय म्हटलेलं आहे. मॅडम म्हणतायत म्हणजे हाच म्हणतो, मॅडम मी ते शिकून घेईल." काय शिकून घेईल? तर पोळ्या बनवायचं. मग मॅडम म्हणतायत, "शिकून घेणार का?" "बरं." असं म्हणाल्या. मॅडम म्हणाल्या, दुसऱ्या जजला इशारा करत तुम्ही काही विचारा." म्हणजे हे सर्व प्रश्न मॅडमनी विचारले. आता त्या इतर जजला म्हणतात तुम्ही काही विचारा म्हणून. मग जज 1 म्हणजे पहिला जज काय विचारतो ते पहा. "तुम्हाला जर साहेबांच्या घरी पंप म्हणजे मोटर पाण्याची टाकी भरण्यासाठी लावायला सांगितला तर तुम्ही किती वेळाने बंद कराल?" आता किती कॉमन प्रश्न आहे. तर विद्यार्थी उत्तर देतो, साधारणतः 15 ते 20 मिनिटांनी बंद करेल. आणि यांनी एकदम परफेक्ट आणि प्रॉपर उत्तर दिले, पण साधारणपणे इतकाच वेळ लागतो आपली टाकी भरायला. पण जर उन्हाळा असेल तर तो टाकी भरण्यापूर्वीच बंद करावा लागेल, जेणेकरून पंप जळून जाणार नाही. प्रेझन्स ऑफ माइंड जबरदस्त आहे विद्यार्थ्याचं. पुढे जेच टू प्रश्न विचारतो, मध्येच बोललो. ते जरा क्रॉस करणारे होते, म्हणजे विद्यार्थ्यांनी सांगितले बरं का जेस कसे होते ते. ते जरा क्रॉस करणारे होते. कदाचित त्यांना तसं म्हणजे मॅडमनी आधीच सांगून ठेवलेलं असावं, की तुम्ही क्रॉस करा. मॅडम या मुख्य जज होत्या आणि त्यांचे सहकारी होते. मग ते मध्येच बोलले जोराच्या आवाजात. आता जोराच्या आवाजात का बोलतात? तर तुमची मानसिकता चेक करण्यासाठी. कितीही जोरात बोललं तरी तुम्ही प्रतिसाद कसा देता? शांततेनं देता, नम्रतेनं देता, की तुम्ही डोळे एकदम चेहरा तुमचा रागाने फुलतो, हे सर्व चेक करतात. तर ते कितीही जोरात बोलले तरी आपण मात्र शांतच राहायचं, कूल राहायचं, एकदम कूल. डोक्यावर बर्फ ठेवून राहायचं, हे लक्षात ठेवा. जोराच्या आवाजात ते म्हणाले, "तुम्ही कसं 15 ते 20 मिनिटात बंद करायला पाहिजे असं म्हणता?" मग विद्यार्थी म्हणतो, "तर साधारणतः 1000 लिटर टाकी असेल आणि 1 एचपीची मोटारने टाकी 15 ते 20 मिनिटात भरेल." बरोबर आहे. जनरली 1 एचपीचीच मोटर असते किंवा 0ची मोटर असते. जेज म्हणतो, पुन्हा जोरात बोलले, "तुम्ही असं कसं म्हणता? आम्ही तर तुम्हाला टाकी किती आहे ते पण नाही सांगितलं आणि मोटार पण किती आहे ते नाही सांगितलं. ते माझ्या पेशन्स चेक करत होते हे मला कळलं. मी खाली मान घालून शांत राहिलो. ते माझे एक्सप्रेशन चेक करत होते, की मी रागाने त्यांच्याकडे बघतो का ते." आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे होतं? "सॉरी सर, तुम्ही ते सांगितलं नाही, पण मी जनरल विचार केला, की साधारणपणे 1000 लिटरची टाकी असते घरामध्ये 500 किंवा 1000 लिटरची आणि 0 किंवा 1 एचपीचा पंप घरामध्ये असतो. त्यानुसार मी अंदाजे सांगितलं." पुढे पहा, अ, त्याच्यानंतर "तुम्हाला मोटरसायकल चालवता येते का?" तर विद्यार्थी म्हणतो, "हो सर, येते." मग जेज 1 काय म्हणतो, की "लायसन आहे का तुमच्याकडे?" तर विद्यार्थी म्हणतो, "हो सर, आहे." त्यानंतर जेज 2 काय म्हणतो पहा, रागीट जेज म्हणजे हा जेज 2 त्यासाठीच ठेवला होता, की "भारताचे शिक्षण मंत्री कोण आहेत?" भारतावर त्यांनी स्ट्रेस दिला होता. तेव्हाच मी समजलो, की गुडली प्रश्न आहे. तर मी नम्रपणे म्हणलो, "सॉरी सर, मला माहीत नाही असे उत्तर." आता पहा, ज्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही ना, त्याचं असं नम्रपणे उत्तर द्यायचं, की "सॉरी सर, मला त्याचं उत्तर माहीत नाही." आता त्यांना माझ्याकडून विनोद तावडे असे उत्तर अपेक्षित असावं. तर विनोद तावडे का? तर 2018 मध्ये महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे होते. विनोद तावडे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत हे मला माहिती होते व भारताला असे पद नाही. बरोबर आहे, भारतामध्ये शिक्षण मंत्री नसतो, तर ह्युमन अँड रिसर्च डेव्हलपमेंट मिनिस्टर असतो. त्यालाच एचआरडी मिनिस्टर म्हणतात. आणि एचआरडीच्या अखत्यारीतच शिक्षण हा टॉपिक येतो. त्यावेळेला प्रकाश जावडेकर हे होते एचआरडी मिनिस्टर. पुढे पहा आता, जेच 2 बरं, मग भारताचे आयटी मंत्री कोण आहेत? आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. तर आता हा प्रश्न का आला तर त्यांनीच उत्तर दिलंय. मी कॉम्प्युटर ऑपरेटर आहे असे सांगितल्यामुळे असा प्रश्न त्यांनी मला विचारला असावा. तर विद्यार्थी म्हणतो म्हणजे स्वतः विद्यार्थी रविशंकर प्रसाद हे उत्तर बरोबर आहे. तरी जेच 2 उगाच मला क्रॉस करत होते. मी सकाळीच पेपरमध्ये वाचले होते जेणेकरून मी रागाने त्यांच्याकडे पाहावे, तरी मी मान खाली घालून बसलो होतो. आता विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं रविशंकर प्रसाद. 2018 मध्ये रविशंकर प्रसाद होते. मग तरी पण जजनी क्रॉस चेक केलं.
पण या विद्यार्थ्यांनी खाली मान घालून बसलं. तिथे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, "सर हो बरोबर आहे. रविशंकर प्रसाद हे उत्तर बरोबर आहे." असं म्हणायला पाहिजे होतं आणि ते नम्रपणे. आता पुढे पहा जेच 2 काय म्हणतात त्याच्या पुढे. तर जेच 2 म्हणतात, "असं कसं चालेल? त्यांना म्हणायचं होतं की ते तर कायदा मंत्री आहेत." तर तरी मी त्यांच्याकडे रागाने न बघता खाली मान घालून राहिलो, त्यांचा रिस्पेक्ट दाखवला. अशा वेळेला सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं. तर ते आय-टी मिनिस्टर सुद्धा आहेत. कायदा मंत्री पण आहेत आणि आय-टी मिनिस्टर सुद्धा आहेत. असं नम्रपणे सांगायला हवं होतं. त्या नेताच मंत्र्याकडे दोन्ही खात्याचा पदभार त्या ठिकाणी होता. पुढे पहा आणि हे मुद्दामून असं रागाने, जोरात न्यायाधीश बोलतात बरं का, की तुमचं नम्रता चेक करण्यासाठी तुमची मानसिकता त्यावेळेला ढासळते का? किंवा तुम्ही कसे रिएक्ट होता हे चेक करण्यासाठी ते असे मुद्दामून ते वागत असतात. पुढे पहा जेच 3 काय म्हणतात, "तुम्हाला चेक लिहिता येतो का?" ते माझं बँकेचं ज्ञान बघत होते असं विद्यार्थ्यांचं मत आहे बरं का. तर विद्यार्थी म्हणतो, "हो सर." मग जेच 3 म्हणतात, "सर मला सेल्फ चेक लिहायचा जर मला सेल्फ चेक लिहायचा असेल तर किती सह्या कराव्या लागतील?" तर विद्यार्थी उत्तर देतो, "2 सर." बरोबर आहे. सेल्फ चेकसाठी 2 सह्या कराव्या लागतात. पुढे जज म्हणतात, "2 कराव्या लागतील का?" "बरं, कुठे-कुठे कराव्या लागतील?" मग विद्यार्थी म्हणतो, "सर एक पुढे आणि एक मागे." बरोबर आहे. जर सेल्फ चेक असेल तर एक आपलं नाव जिथं असतं तिथं आणि एक पाठीमागच्या साईडला सुद्धा सही करावी लागते. मग जेच 3 म्हणतो, "माझे करावीच लागेल का?" तर विद्यार्थी म्हणतो, "हो सर, माझे करावीच लागेल जर सेल्फ चेक असेल तर." मॅडम म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता." मी हळूच उठून म्हणजे विद्यार्थी हळूच उठून, "थँक मॅडम, थँक्स सर" म्हणालो आणि दरवाजा हळूच उघडून हळूच बाहेर आलो व दरवाजा हळूच लावला आवाज होऊ न देता. तर अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं तो इंटरव्ह्यू झालेला आहे. तर असंच तुम्हाला सुद्धा प्रश्न येऊ शकतात. अशीच तयारी करायची, अशीच उत्तरं द्यायची आणि हेच तुम्हाला कळावं म्हणून मी इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नांची सीरीज सुरू केलेली आहे. अजूनही इतर जिल्ह्यांचे प्रश्न जे की 2018 मध्ये विचारले होते, ते सुद्धा आपण पाहणार आहोत आगामी व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला हे असे प्रश्न पाहिजे असतील तर कमेंट करून मला सांगा. कोणत्या जिल्ह्याचे तुम्हाला हे प्रश्न पाहिजे? 2018 चे बऱ्याच जिल्ह्याचे प्रश्न माझ्याकडे आहेत. तर तुम्ही कमेंट करून सांगा. त्याचा व्हिडिओ नेक्स्ट टाईमला येईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्हीएजे अकॅडमी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.